पाहुयात गावाकडच्या बातम्या वेगवान स्वरूपात। पुणे शहरात प्रथमच जॅपनीज एन्सेफेलायटिस अर्थात मेंदूज्वराचा रुग्ण आढळून आलाय। ही बाधा झालेल्या वडगाव शेरी इथल्या 4 वर्षांच्या बालकावरती 3 नोव्हेंबर पासून ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मुंबई वडोदरा एक्सप्रेसवेच्या भूसंपादनात फसवणूक झाल्याचा आरोप करत तलासरीतल्या बोबापाड्यातील शेतकऱ्यांनी कुटुंबासह इच्छामरणाचा अर्ज केला होता। न्यूज 18 लोकमतने हे वृत्त दाखवल्यानंतर जिल्हा प्रशासनाला जाग आली आहे। पालघरचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी या सर्व प्रकरणांची चौकशीचे आदेश दिलेत। औरंगाबादमध्ये गोवरच्या आणखी 7 नव्या बाधितांची नोंद झाली आहे। सर्वाधिक प्रादुर्भाव विजयनगर, चिकलठाणा आणि नेहरू नगर या 3 भागांमध्ये झालाय। शहरातील गोवर बाधितांचा आकडा 17 वरती पोहोचलाय। दापोलीच्या मुरुड समुद्र किनाऱ्यावरील सिकोंच रिसॉर्ट जमीनदोस्त करण्यात आले। 30 दिवसात रिसॉर्ट पाडण्याची मुदत देण्यात आली होती, मात्र 7च दिवसात रिसॉर्टचे 2 मजले जमीनदोस्त करण्यात आले। हिंगोलीतील ग्रामपंचायत निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे। त्यामुळे जिल्ह्यातील 5 तहसील कार्यालयांमध्ये उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मोठी गर्दी दिसून आली। 62 ग्रामपंचायतींसाठी अर्ज भरण्यात येणार आहेत। ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी बुलढाण्यात इच्छुकांची तोबा गर्दी दिसून आली। ऑनलाईन प्रक्रियेदरम्यान अनेक अडचणी येत असल्याने उमेदवारांनी ऑफलाईन अर्ज भरण्याला प्राधान्य दिलं। अहमदनगरमधील ग्रामपंचायत निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची आज शेवटची तारीख आहे। त्यामुळे अहमदनगरच्या तहसील कार्यालयात मोठी गर्दी पाहायला मिळाली। रुग्णालयात तपासणीसाठी गेलेल्या गर्भवती महिलेला विजेचा झटका लागल्याची घटना यवतमाळच्या दिग्रसमधील ग्रामीण रुग्णालयात घडली आहे। या महिलेची प्रकृती गंभीर असून तिला पुढील उपचारांसाठी यवतमाळ शासकीय रुग्णालयात हलवण्यात आलं। केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी डॉक्टरांची चांगलीच कानउघडणी केली आहे। गरिबांची सेवा करायला डॉक्टर व्हायचं आणि डॉक्टर झाल्यावरती हे विसरून जायचं, यापुढे असं चालणार नाही असं म्हणत भारती पवारांनी डॉक्टर्सना खडे बोल सुनावले। भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या मातोश्री आटपाडीच्या पडळकरवाडी ग्रामपंचायत निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यात। हिराबाई पडळकर यांनी सरपंचपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला असून त्यांची सरपंचपदी बिनविरोध निवड होण्याची शक्यता आहे। बुलढाण्यातील खामगावमध्ये अतिक्रमणामुळे रहदारीला अडथळा निर्माण होत आहे, त्यावरती नगरपालिकेनं बुलडोझर चालवले। कारवाईमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केलं। औरंगाबादमध्ये गुरुवारी रिक्षा चालकांनी पुकारलेल्या संपाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी मोठ्या संख्येने सिटी बसचा लाभ घेतलाय। 28 मार्गांवरती 70 बसेस धावल्या असून जवळपास 45,000 प्रवाशांनी सिटी बसने प्रवास केला। त्यातून अंदाजे 10 लाखांचं उत्पन्न मिळालं। औरंगाबादहून मुंबईकडे संध्याकाळच्या वेळेत विमानसेवा सुरू झाली आहे। पहिल्याच दिवशी विमानाचे बुकिंग फुल झालं। संध्याकाळच्या विमानाने 186 प्रवासी मुंबईहून औरंगाबादेत दाखल झाले आणि 157 प्रवासी औरंगाबादहून मुंबईला दाखल झाले। बीडच्या पिंपळनेरसह 30 गावांना जोडणाऱ्या रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं होत असल्याचा आरोप करत स्थानिक आक्रमक झालेत। संतप्त ग्रामस्थांनी रस्त्याचं काम बंद पाडत अधिकारी आणि कंत्राटदारांवरती कारवाईची मागणी केली, तसंच आमरण उपोषणाचा इशारा सुद्धा दिला। गोंदियात गेल्या 2 वर्षांपासून भूमिगत गटार योजनेचे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणांतर्गत सुरू आहे, मात्र काम अत्यंत धीम्या आणि निकृष्ट दर्जाचं होत असल्याने त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतोय। त्यामुळे काम लवकरात लवकर मार्गी लावण्याची मागणी ग्रामस्थ करतात। दिल्लीच्या तख्ताकडून महाराष्ट्राची मान झुकवण्याचं काम केलं जात असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केलाय। याविरोधात महाराष्ट्रानं मान न झुकवता संघटित होऊन लढलं पाहिजे असं त्यांनी म्हटलं। खासदार संजय राऊत यांचा मनमाड दौरा अचानक रद्द करण्यात आला। राऊत यांनी अर्ध्या रस्त्यातून ताफा परत फिरवलाय। मनमाडमध्ये एका 9 वर्षीय मुलाच्या हत्येनंतर तणावाचं वातावरण आहे, त्यामुळे राऊतांचा दौरा रद्द करण्यात आला। मल्लिकार्जुन खरगेंनी पंतप्रधान मोदींवरती केलेल्या टीकेवरून संजय राऊतांनी निशाणा साधलाय। मोदींना रावण म्हटल्यावरती गुजरातचा अपमान होतो, मग छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केल्यावरती महाराष्ट्राचा अपमान होत नाही का, असा सवाल राऊतांनी उपस्थित केला। संजय राऊत नेहमीच काहीतरी फुसकी सोडत असतात। आमच्याकडे काही भूकंप वगैरे होणार नाही असं उदय सामंत म्हणाले। उलट मवियाचे 12 आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा त्यांनी केलाय। पुढील 2 महिन्यात आमचा बहुमताचा आकडा हा 170च्या वर असेल असंही उदय सामंतांनी सांगितलं।
बेळगाव हा सीमावाद आहे. तिथल्या मराठी माणसाला आणि मराठी भाषेवरती प्रेम करणाऱ्या मराठी माणसाला महाराष्ट्रात यायचंय आणि बेळगावातील मराठी माणसामागं सरकार असल्याचं सुद्धा उदय सामंत यांनी म्हटलंय. शिंदेच्या पक्षाचे आमदार संजय गायकवाड यांची संजय राऊतांवरती टीका करताना जीभ घसरल्याचं पाहायला मिळालं. आम्ही गद्दारी नाही, उठाव केला असं म्हणत संजय गायकवाडांनी संजय राऊतांना शिवीगाळच केली. सांगलीच्या जतपर्यंत टेंभू म्हैसाळ योजनेचं पाणी आधीच पोहोचल्याचं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. संजय राऊतांना भूगोल कळतो की नाही अशी टीका त्यांनी केली. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी शरद पवारांवरती टीका केली. याला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं. पवारांवरती केलेला आरोप खोटा आणि बिनबुडाचा आहे. पवारांचं नाव घेतलं की बातमी होते, त्यामुळेच अशा प्रकारचं वक्तव्य केलं जात असल्याचं अजित पवारांनी म्हटलं. महिला मुख्यमंत्री होणार असा सुतोवाच उद्धव ठाकरे एका कार्यक्रमात केलाय. यावरती बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाडांनी प्रत्युत्तर दिलं. ज्यावेळी तुम्ही मुख्यमंत्री झाला होता तेव्हा तुम्हाला हे का सुचलं नाही असा सवाल गायकवाडांनी उद्धव ठाकरेंना केला. चिपळूणमध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामाला तांत्रिक मान्यता देण्यासाठी दिरंगाई होत असल्यानं मंत्री उदय सामंतांनी नगर परिषदेच्या कार्यकारी अधिकाऱ्यांची कानउघडणी केली आहे. ऑक्टोबर महिन्यात मंजूर झालेल्या कामाला अजूनही तांत्रिक मान्यता न दिल्यानं सामंत अधिकाऱ्यांवरती चांगलेच संतापले. स्वराज्य संघटनेकडून पुण्यात राज्यपालांना काळे झेंडे दाखवून निषेध करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज आणि महापुरुषांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या संदर्भात राज्यपालांचा निषेध करण्यात आला. राज्यपाल हटवा, अस्मिता वाचवा, छत्रपती शिवाजी महाराज की जय घोषणा देत राज्यपालांचा निषेध करण्यात आला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या कोकण दौऱ्यावरती आहेत. आज त्यांनी आंगणेवाडीतील भराडी देवीचं दर्शन घेतलंय. दर्शनानंतर ते नियोजित बैठकीसाठी दाखल झाले. कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठकीत अधिसंख्य पदावरती बोगस आदिवासींना सामावून घेण्याच्या निर्णयावरून काँग्रेस आक्रमक झाली आहे. मंत्रिमंडळात याबाबत निर्णय होत असताना याला विरोध का केला नाही असा सवाल करत विजयकुमार गावित यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी माजी मंत्री पद्माकर वळवी यांनी केली. उत्तर प्रदेशात एक महिला 5 वेळा मुख्यमंत्री झाली तर महाराष्ट्रातही महिलेला संधी मिळायला हरकत नाही असं सुषमा अंधारे यांनी म्हटलंय. मी सध्या शेंडेफळ आहे, मला संघटनात्मक पातळीवरती काम करायचं असल्याचं त्यांनी म्हटलंय. मनसे नेते प्रकाश महाजनांनी केलेल्या टीकेला सुषमा अंधारेंनी उत्तर दिले. प्रकाश महाजन हे त्यांच्या पक्षाच्या संस्काराप्रमाणेच वागतायत असा पलटवार सुषमा अंधारेंनी केला. कर्नाटक सरकारनं अचानक पाणी सोडून खोडसाळपणा केलाय असं वक्तव्य आमदार विक्रमसिंग सावंत यांनी केलं. आमचा पाणी प्रश्न निकाली न काढता दोन्ही राज्यांमधली सरकार राजकारण करतायत असं देखील विक्रमसिंग सावंत यांनी म्हटलं. नाशिकच्या आश्रमातील अल्पवयीन आदिवासी मुलींवरती झालेल्या अत्याचाराचा आदिवासी आदिम सेनेच्या वतीनं निषेध करण्यात आला. यावेळी नांदगाव तहसील कार्यालयावरती मोर्चा काढून आरोपीला कठोर शिक्षा करावी अशी मागणी करण्यात आली. अहमदनगर मनमाड महामार्गाच्या दुरवस्थेमुळे झालेल्या अपघातात अनेकांचा बळी गेलाय. मात्र महामार्गाच्या दुरुस्तीकडे प्रशासन डोळेझाक करत असल्यानं विविध संघटनांच्या वतीनं राहुरीमध्ये उद्या लक्षवेधी आंदोलन करण्यात येणार आहे. कोल्हापूरच्या विशाळगडावरील अतिक्रमणाविरोधात शिवप्रेमी आक्रमक झालेत. विशाळगडावरील अतिक्रमण हटवा, अन्यथा ती अतिक्रमणं उखडून काढू असा इशारा शिवदुर्ग संवर्धन समितीनं दिलाय. संभाजीराजे छत्रपती देखील रविवारी विशाळगडाला भेट देणार आहेत. औरंगाबादमध्ये मराठा संघटनांनी लोकपत्र या वृत्तपत्राविरोधात आक्रमक पवित्रा घेतलाय. छत्रपती संभाजीराजे आणि उदयनराजे यांच्याबद्दल खालच्या पातळीवरती टीका केल्यानं मराठा समाज आक्रमक झालाय. एमजीएमचे प्रमुख अंकुशराव कदम यांची भेट घेऊन संघटनांनी आपली भावना मांडली. लातूरच्या आरटीओ कार्यालयात दलालीचं प्रमाण वाढल्याचा आरोप करत ट्रॅव्हल्स संघटनेनं आरटीओ कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केलंय. आरटीओ कार्यालयातील कारभार स्वच्छ आणि पारदर्शक व्हावा, दलालांना कार्यालयात प्रवेश देऊ नये अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. अकोल्याच्या तेल्हारा तालुक्यातील शिरसोली ग्रामपंचायत कार्यालय इथे ग्रामस्थांनी जोरदार घोषणाबाजी केली. आमच्या मागण्या 2 दिवसात पूर्ण न झाल्यास ग्रामपंचायत कार्यालयाला टाळं ठोकण्याचा इशारा देण्यात आला. प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानं दौंड तालुका वंचित बहुजन आघाडीनं पोलीस निरीक्षक यांना निवेदन दिलं. जगदीश गायकवाडांवरती कठोर कारवाई करून या प्रकरणी ईडी चौकशी व्हावी असं निवेदनात म्हटलं गेलं. अकोला जिल्ह्यामध्ये ग्रामपंचायत निवडणुका होत आहेत. मूर्तिजापूर तालुक्यामध्ये फक्त 51 ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत असताना तालुक्यातील संपूर्ण महिला शिक्षकांची मतदान अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. ही नियुक्ती तात्काळ रद्द करण्यात यावी अशा आशयाचं निवेदन
कृती समन्वय समितीद्वारे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना देण्यात आला। बीडच्या गेवराई तालुक्यातील बेलगाव शिवारात शॉर्ट सर्किटमुळे 6 एकरवरील ऊस जळून खाक झाला। या घटनेत 3 शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय। नुकसान भरपाईची मागणी शेतकरी करतायत। नांदेडच्या बिलवली आणि देगलूरमधील शेतकऱ्यांनी 5 वर्षांपूर्वी महावितरणकडे कोटेशन भरून सुद्धा त्यांना वीज कनेक्शन मिळालं नाही। त्यामुळे शेतकऱ्यांना जनरेटरचं भाडं देऊन वीज वापरावी लागते। त्यामुळे नांदेडमधील शेतकऱ्यांना विजेसाठी आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतोय। औरंगाबादमध्ये 3 दिवसात 2 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे। नापिकी कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्यांनी टोकाचं पाऊल उचललंय। गोंदियातल्या गोरेगाव तालुक्यात धान मळणी करताना मशीनमध्ये अडकून मजुराचा मृत्यू झालाय। देवटोला शेतशिवारात मशीनमध्ये धानाचं बोझ टाकताना ही घटना घडली। कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीत भाज्यांची आवक वाढली असून दरात घसरण झाली आहे। त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळालाय। वाटाणा, फ्लॉवर, भेंडी, टोमॅटो यासारख्या भाज्यांचे दर कमी झाले। मनमाड येवला भागात कांदा लागवडीसाठी मजूर मिळत नसल्यानं शेतकऱ्यांनी यंत्राचा वापर करत कांद्याची लागवड केली आहे। यंत्रामुळे कमी खर्चात लागवड होत असल्यानं पैसा वेळ वाचत असल्यानं शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं। यवतमाळमधील आर्णी तालुक्यातील केळझरा इथल्या स्वस्त धान्य दुकानदाराकडून धान्याची अफरातफर सुरू असल्याचा आरोप एका तरुणानं केला। या दुकानदारावरती कारवाई व्हावी यासाठी त्यानं यवतमाळच्या आझाद मैदानात आमरण उपोषण सुरू केलं। मात्र अधिकारी उपोषणाची दखल घेत नसल्याचा आरोप या तरुणानं केला। भंडारा जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांपासून हत्तीच्या कळपानं धुमाकूळ घातलाय। अशात एक हत्ती 2 तरुणांचा पाठलाग करत असल्याचा प्रकार कॅमेऱ्यामध्ये कैद झाला। अति उत्साहित तरुण कळपाचा व्हिडिओ काढण्यासाठी गेले असता हत्तीनं तरुणांचा पाठलाग केला। त्यानंतर तरुणांनी गावाकडे थूम ठोकली। उत्तर पुणे जिल्ह्याच्या जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर तालुक्यात सर्वच भागात कांदा लागवडीची लगबग सुरू झाली आहे। मुबलक पाणी उपलब्ध असलं तरी यंदा रोपांची टंचाई निर्माण झाली आहे। जुन्नरमध्ये निरगुडसर गावात एका झाडाला चक्क बटाटे लागले। झाडाच्या फांद्यांना लहान मोठे 17 ते 18 बटाटे लागल्यानं सगळ्यांच्याच हुबया उंचावल्यात। शेतकरी संदीप आणि धनेश पांडुरंग वळसे पाटील यांच्या शेतातील झाडाला हे बटाटे लागले। पाहुयात गावाकडच्या बातम्या वेगवान स्वरूपात। श्रीरामपूरमध्ये पुन्हा एकदा लव्ह जिहाद प्रकरण समोर आलंय। अमन शेख या तरुणानं अल्पवयीन मुलीला फूस लावून पळून नेल्याचा आरोप करण्यात आला। संबंधित तरुणी आणि अमन शेख 20 दिवसांपासून बेपत्ता आहेत। बदलापुरात आरपीएफ पोलिसांनी भंगार गोळा करणाऱ्या तरुणाला बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आला। या मारहाणीत तरुणाचा चेहरा सुजला असून त्यात इन्फेक्शन झालंय। पोलिसांनी यावर कोणतीही कारवाई केली नाहीये। नागपूरच्या भिलगाव इथल्या हनुमान मंदिर परिसरात एका अज्ञात व्यक्तीनं रक्तानं माखलेला मृतदेह आणून टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून यशोधरा पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत। अहमदनगरच्या अकोले तालुक्यात सावकारी आणि पैशांच्या वादातून 2 व्यापाऱ्यांनी एका सावकाराची हत्या करून मृतदेह टोमॅटोच्या शेतात पुरला। या प्रकरणी घारगाव पोलिसांनी दोघांना अटक केली। मनमाडमध्ये 9 वर्षीय मुलाची हत्या करण्यात आली। या प्रकरणी आरोपीला अवघ्या काही तासात पोलिसांनी जेरबंद केलं। राहुल उर्फ सोन्या पवार असं आरोपीचं नाव आहे। चिमुकल्यासोबत अनैसर्गिक कृत्य करत त्याची हत्या करण्यात आली होती। पनवेल तळोजा खारघर खाडीत अनधिकृतपणे वाळू उत्खनन करणाऱ्या वाळू माफियांविरोधात रायगड जिल्हा प्रशासनानं कारवाईचा बडगा उगारला। या कारवाईत 8 बोटी जप्त करण्यात आल्या। नवी मुंबईच्या JNPA बंदरात ई सिगारेट्सच्या रिफिल्स, खेळणी, सौंदर्य प्रसाधनांची तस्करी सुरू असल्याचं पुन्हा एकदा समोर आलंय। सीमा शुल्क विभागानं केलेल्या या कारवाईत 3 कोटी रुपयांचे 12 मेट्रिक टन साहित्य जप्त करण्यात आलं। धुळ्याच्या मेहरगावमधील शाळेजवळ एका तरुणाचा मृतदेह आढळल्यानं खळबळ उडाली आहे। या तरुणाची हत्या झाल्याचा दावा मृताच्या नातेवाईकांनी केलाय। दरम्यान ही हत्या आहे की आत्महत्या याचा उलगडा अद्याप झालेला नसून सोनगीर पोलिसांकडून तपास सुरू आहे। दौंड तालुक्यातील पाटसमध्ये बाईक आणि ट्रकचा अपघात झाला। या अपघातात आई, वडील आणि 5 वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला। या प्रकरणी ट्रक चालकाला पाटस पोलिसांनी ताब्यात घेतला।
पुणे सोलापूर महामार्गावरती भिगवण परिसरात गोमांस वाहतूक करणारा टेम्पो उलटला। या अपघातात टेम्पो गोमांस महामार्गावरती विखुरलं। राज्यात गोमांसाची वाहतूक करण्यास बंदी असून सुद्धा अवैधपणे हे प्रकार सुरू असल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त करत कारवाईची मागणी केली। हिंगोलीच्या औंढा नागनाथमधील भोसी गावात एसटी बस आणि बाईकचा अपघात झालाय। या अपघातात बाईकवरील एक जण जागीच ठार झालाय तर दुसरा गंभीर जखमी झाला। महाराष्ट्रातील मानव वन्यजीव संघर्ष हाताळण्यास वन विभागाला अजूनही यश मिळालेलं नाही। गेल्या 4 वर्षात 298 माणसं मृत्युमुखी पडली असून संघर्षाचा हा आलेख वाढताना दिसतोय। माहितीच्या अधिकारातून ही माहिती समोर आली। तब्बल 8 वर्षांनंतर औरंगाबादच्या जायकवाडी जलाशयात शेंडी बदकाचा थवा आढळलाय। युरोप आणि मध्य आशियातून हजारो किलोमीटरचा प्रवास करून हे बदक इथे येत असतात। विरारच्या अर्नाळा परिसरात मच्छीमारांच्या जाळ्यात घोरपड सापडली आहे। मच्छीमारांनी प्राणीप्रेमींना बोलावून या घोरपडीला सुरक्षितरित्या जंगलात सोडून दिला। ते आमचे मुख्यमंत्री काय भूमिका घेणार? तुमची क्रांती जी काय तुम्ही केलेली आहे त्या क्रांतीमध्ये स्वाभिमान वगैरे शब्द वापरले तुम्ही। मग आता तुमचा स्वाभिमान जो पेंड खातोय, शेण खातोय, त्याचं काय करणार तुम्ही? मंत्र्यांना पाय ठेवू देत नाही या देशामध्ये। असं होत नाही। या राज्यातला मंत्री त्या राज्यात, त्या राज्यातला मंत्री त्या राज्यात, गुजरातचे महाराष्ट्रात, बिहारचे मुंबईत मतभेद असू शकतात, पण यायचं नाही। ही मुजोरी, ही मस्ती या आधीच्या कुठल्याही सरकारच्या काळात झालेली नव्हती। ती एक जे क्रांतिकारक सरकार आलेलं आहे स्वयंभू, बरं का, त्या क्रांतिकारक सरकारच्या काळामध्ये ही मस्ती वाढायला लागली। यामुळे भाजप आणि म्हणजे राज्यपालांचा मुद्दा असेल किंवा हा कर्नाटकचा मुद्दा, भाजप कुठेतरी कोंडीत सापडते यामुळे। बघा, कोंडी वगैरे हा शब्द काय मी वापरणार नाही, पण जे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांचा गट आहे त्यांना महाराष्ट्र अद्याप कळलेला दिसत नाही। मुख्यमंत्र्यांना वाटतं की ते 40 आमदारांचेच मंत्री आहेत, 2-5 बिल्डरांचेच मंत्री आहेत असं दिसतं। आज जे काही नवीन नोटिफिकेशन आलेलं आहे आणि त्यात काही बिल्डरांना स्थान मिळालेलं आहे, पण त्याच्याविषयी मला आता बोलायचं नाही। पण माझा संबंध आहे, आमचा संबंध आहे पक्षाचा, हा महाराष्ट्राच्या मंत्र्यांना बेळगावात येण्यापासून रोखलं, आम्हाला रोखलं, आमच्यावर कारवाया झाल्या, हे ठीक आहे, पण मंत्र्यांनाही तुम्ही कसं काय रोखू शकता? हा घटनेला दिलेलं आव्हान आहे, संविधानाला दिलेलं आव्हान आहे। या देशातला नागरिक कुठे जाऊ शकतो? आपली भूमिका काय असणार? आमची भूमिका काय? मुख्यमंत्र्यांनी उत्तर द्यावं। जर त्यांना याचं उत्तर माहीत असेल तर निदान उपमुख्यमंत्र्यांनी जरी बोलावं, बोला, नाही तर आम्ही बोलू आणि मग आमच्या बोलण्याचा तुम्हाला त्रास होतो। शिवसेना म्हटलं की संघर्ष, शेवटी आता शिवसेनेला रस्त्यावर उतरण्याची वेळ आली या सगळ्या प्रकरणात, कारण अपेक्षा